बंधची जोड बसवलेली वाचायला आणि सांगायला आपले पत्रकार अगदी सुंदर आवाजामध्ये आपल्या इथे येऊन खरोखर आमचे मुंडे साहेब पत्रकार त्यांचं सुंदर वाचन आहे तरी एकदा सर्वांनी त्यांच्या नावाने टाळी वाजवायची या हॅलो हॅलो लक्ष्मी सावित्री पार्वती देखो नीति कुसुमवती पति आड़कले अनुसय हाथी सामर्थ्य प्रति चालना रामचंद्र भगवान की जय। कारण कथा कोण कोणाला बोलतोय आत्री ऋषी प्रभू रामचंद्राला कथा भाग सांगतात कारण बायकोचं महत्व गड्यानं पटवून सांगायचं म्हणजे बायको सुद्धा कशी वागवलं बायको कशी वागली होती किंवा 12 वर्षाचा दुष्काळ सहन केला वितर सगळं महाराजांनी वस्तीत सांगितलं पण ब्रह्मा विष्णू सावित्रीला गर्व झाला होता ती खाली आल्या देवाचा दिला ते बालरूप झाले एवढं सामर्थ्य जिचं होत आणि त्याच्या पतीनं पत्नीचं वर्णन करायचं पुन्हा पुढे साच्या जगाचा जो विश्वाचा जो देव आहे त्याच्या पुढे ह्याला म्हणजे सत्य का उगा कुणाला उठायचं कसली बी सत्य म्हणून जमत नाही त्याला जगाचा देव बाळ करावं त्याला आपल्याला सत्य म्हणावं लागतं आता कथा वागायची काय चालू जैसे सूर्या पुढे खबर तैसा तिघी झाला गर्व होत अनुसे चिलो टांगल घालतो होती निर्मुक्त हित झाला बालक झाले 12 वर्ष अनुसायाच्या घरी राहिले मग त्या बायाने कुणाला वाटलं सावित्री ब्रह्मच्या त्याच्या बायाने वाटलं आता आपले पती गेले तर माघारी आलेला कुठं गुतले आणि मग ज्या वेळेस बघायला आले अनुसायाच्या घरी बाया दिसले कुणी सांगितलंय नारदाने सांगितलंय काटाबाग चालेल काटाबाग सोडायसारखा नाही आणि कमी बोलाव तरी बी पाप आणि जास्त बोलाव तरी यायला बंद नाही अवघड गणित आहे या ठिकाणचं पण जसा असेल असा आता काही सोडून काही दारू चला मला ते पुसे पुसावे दुसरी प्रती त्या घेती का कुलती रुचिराय कृपा मूर्ती पती निर्मुक्ती सांगावे कुणाला ज्याचं वर्णन केलं होतं आतापर्यंत त्या अनुसार त्याला महाराज सांगा आमचे जे पती आहे देव ते मुक्त करायचे आज्ञा करायचे आपल्या रात्री ऋषीला बोलत्या अनुसया पतिव्रत शिरोमणी माझे लावणी आज्ञापणे तिघाचे हरवणी आज्ञा केले सावधान विनंती केले आणि विनंती माझ्या आज्ञानं माझ्या तीर्थचरण घेतलं देवाची भ्रांती पडली होती ती मुक्त केले बालक केलं अशी विनंती त्या ठिकाणी देव असणार करते आत्री ऋषी सुद्धा असणार त्या स्त्रियांनी बोलला गेले अनुसयेचे तिघे पुत्र झाले आग्नी होती उत्पन्न आपण चंद झाला बालक रूपातून बाहेर निघायचे मग 12 वर्षाचे तर राहिले तिथं काहीतरी देवा लागतोय मग ते सगळे देवा आपल्या रूपात आले आणि मग त्या आशीर्वाद द्यायला सुरुवात केले अग्निहोत्री कोण झाला आणि शिव कोण झाला दत्ता रूपीचं वर्णन त्या ठिकाणी करायला पुढच्या रुद्र दुर्वास झाला कोपा विष्णू झाला हे श्रीराम तुझी जननी झुलत जुनी पाठीमागे गेली होती बरोबर काय सांगितलं होतं रामा तुझी आई तिला दर्शन
ब्रह्मदेवाचा रूप झालेला आहे. कोण? सुरुवात ऋषी आपल्याला कोणाचं महादेवाचं रूप झालं, दत्तात्रय विष्णूचं आणि ब्रह्मदेव आपल्याला कोणतं ऋषी? ब्रह्मदेव. असे 3 देवापासून 3 मुलं सुरुवात ऋषी, असे 3 मुलं आपल्याला अनुसया मातेला आशीर्वाद त्या ठिकाणी दिला. म्हणतात चला ही तुझी आधी माता सत्यमानी न बोलवणार हिच्या चरणी ठेवी माता तुला तारे वनवा. अरे पूर्वी ज्यावेळेस तू श्रम घेऊन होता तेव्हा तू हिला असलेला काय अंघोळ घातली होते, तुला पालन पोषण केलं पण खाऊ घातलं होतं. त्या काळातलं बघ तुझी आई आहे का नाही? दर्शन घे प्रभू रामचंद्र बोलतात परमपती व्रतात हिने अनुग्रही सीता वासी असना गुरु सर्वदा सीता आलेले हिने सगळा अनुभव केला. आणि देव कसा आहे ओळखायचं सांगितलं, राहायचंय कसं हेही सांगितलंय, पत्यवर्त्याचा नियम काय हेही सांगितलंय. भय नाही रामा. आखरी ऋषी बोलतात पावाल भया हेच निर्मळ तुम्हासी ज्याच्या पावाला पियसी आठेसी असे वतन जाऊ. सगळे कार्य आपल्याला येत होतं तसा अनुभव केला शिकायला. आणि वनात गेलो तर तुम्हाला कधीच भीती वाटणार नाही. रात्री सैन्यावर विजय मिळणार आहे. आता चिंता करू नको. दर्शन घे बोलता तुझे ना होणी त्रिरत्न फलमुळाचा त्याग दे कोणीची ते चालीर झालं सुख पारे अनुसया एवढं कथा मला सांगितल्यानंतर मुकाम करावा लागतोय. पाहुण्याने जास्त आग्रह केला तर म्हणतात नाही लेजर बरे पण नाही आग्रह केला म्हणून एवढी कथा सांगितली. आणि 3 दिवसाचा मुक्काम प्रभू रामचंद्राने त्या आश्रमामध्ये केला. म्हणजे अनुसयाचं ठिकाण मावळगड असणार आहे आणि त्या ठिकाणी प्रभू रामचा कथा भाग आहे. त्याच्या पलीकडे विस्तार करून सांगायचं ठरलं तर झारखंडमध्ये आपले लोक झाले असं म्हणून मावळगडचा कथा भाग आहे. ठिकाणी आपल्याला लाडबाबा वर्णन करतात. बोला नमस्कार श्रीराम निघाला आनंद कारण्याचे राक्षसाचे आतंक राक्षसांचा अंतक दंड कारण्याच्या दिशेने निघाला. आशीर्वाद घेतला आईचा आणि दंड कारण्याच्या ठिकाणी निघाला. म्हणजे दंड कारण्य पंच आपण म्हणजे नाशिकच्या ठिकाणी पंचवटी म्हणलं तर दंडकारण्य कोणता अशा खंडामधला आपलं एक राज्य असणार आहे. आणि शिव खंडामध्ये जे असणारा त्रिशेरा खरं दुसऱ्याचा ताबा होता आणि त्यांना मारण्यासाठी आपले प्रभू रामचंद्र पुढे निघले. अग्निहोत्राची नभारे पाहता यगाचे सुद्धा विचारत ज्यावेळेस महादेव जगाचा जग चालक असणार आहे. जे अग्निहोत्री म्हणजे ब्राह्मण आहे या ठिकाणी आहे त्या दिवसा